28 डिसेंबर 2023 रोजी मुंबई असोसिएशनतर्फे एक बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये धोबीघाट येथील एका तरुणाने एक उत्तम कामगिरी बजावली होती। तर त्याचं नाव आहे शुभम सकपाळ। तो शुभमने कशा प्रकारे याच्यामध्ये आपली स्वतःची कामगिरी बजावली, कशा प्रकारे त्याची मेहनत केली, याबाबत बातचीत करूया। तर शुभम, TV9 मराठीमध्ये तुझं स्वागत आहे। थँक्यू सो मच। मुंबई ज्युनियर मुंबईश्री हे किताब तू पटकावलास, तर कसं वाटतं हे किताब पटकावून? पहिलं तर मला खूप अभिमान वाटतं की मी किताब पटकावला आणि या किताबासाठी मी 5 वर्षापासून मेहनत करत होतो आणि एका वर्षात हा बॉडी बिल्डर बनत नाही, त्याच्यापाठी त्याला वर्षाची मेहनत लागते आणि वर्षाची मेहनत केल्यानंतर तो आज माझा सक्सेस झाला। म्हणजे लास्ट मी 5 इयर्सपासून हार्डवर्क करतो आहे, त्याच्यानंतर मला आज मुंबईश्रीचा ज्युनियर मुंबईश्रीचा किताब भेटला। तर शुभम, तुझा हा प्रवास कशा प्रकारे सुरू झाला? 2019 1 मार्च तेव्हा मी जिम जॉईन केली। त्याच्यानंतर करत गेलो लॉकडाऊन वगैरे लागले, मग ओव्हरऑल इंडिया का सर्व जिम बंदच झाले। त्याच्यानंतर मी तरी पण हार न मानली, मी घरी इक्विपमेंट्स घेऊन आलो, वर्कआउट करायला लागलो। मग माझा डाएट वगैरे मॅनेजमेंट, म्हणजे मी डाएटसाठी रॅबिट टाकणं, कार वॉश करणं, चिकन शॉपवर उभं राहणं, एवढं कष्ट करून मी हे माझे बॉडी बिल्डिंगचे स्वप्ने पूर्ण केले। आणि मी तरुणांसाठी एकच बोलणार का की शॉर्टकट वापरून हार्डवर्क पहिला तुम्ही जास्त करा, शॉर्टकट नंतर पकडा। हार्डवर्क आणि डिसिप्लिन डेडिकेशनने तुम्ही करणार तर तेवढा मजा येणार आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन, हा बॉडी बिल्डिंगचा रूल आहे। तर डिसिप्लिन नसणार तर तुम्ही कायच करू शकणार नाही। शुभम, तू शॉर्टकटचा आता बोललास, या पॉईंटला धरून मी एक क्वेश्चन म्हणजे तुझा प्रश्न विचारतो की काही दोन असे असतात की ना ते म्हणजे ॲथलीट स्पर्धक नसतात, तू तर आता स्पर्धक आहे, तर काही असे मुलं असतात ते स्पर्धक नसूनही असे अनेक उपाय करतात, अनेक शॉर्टकट्स वगैरे घेतात वगैरे, मग त्यांना नको ते आजार होतात। तर अशा तरुणांना तू काय सल्ला द्याल? सर्वात पहिला तर मी एकच बोलणार, सर्वात पहिला तुमचा गुरु किती शिकला आहे आणि त्यांनी कुठून सर्टिफिकेशन केले, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तुमच्या गुरुकडे किती नॉलेज आहे। पण आत्ताचे यंगस्टर यूट्यूब बघतात, गुगलवर सर्च करतात आणि लगेच काय सबस्टेट आपल्या बॉडीत टाकून घेतात आणि हे जे घाण परिणाम साईड इफेक्ट्स होतात ते झाले नाही पाहिजे। तुमचा कोच असेल तर तुम्हाला डाएट बनवून देणार, वर्कआउट प्लॅन बनवून देणार आणि तुमच्यावर तो काम घेणार, 24 तास तुमच्यासोबत असणार। आपल्याला हा प्रिपरेशन करायचा, त्या मतीने तुमची मेहनत घेणार, तो पण घेणार आणि तुम्हाला पण करून घेणार। म्हणजे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोच असणं खूप महत्त्वाचं आहे बॉडी बिल्डिंगमध्ये। आता ज्युनियर मुंबईश्री हा किताब तू पटकावलास, पण ते हा किताब पटकावण्यासाठी तुझे कशा प्रकारे मेहनत सुरू होती? आता बघा, सर्वात महत्त्वाचं बोलेल तर माझी बहिणीचे कष्ट माझ्यावर खूप आहे। माझी बारकी बहीण, ती बिचारी 4 वाजता उठते, माझी डाएट प्रिपेअर करते, अंडी झाली, चिकन झाली, ब्रोकली झाली। त्याच्यानंतर मी 6 to 12 गोडपदेवला इकडे ट्रेनरचा जॉब करतो। त्यानंतर माझा वर्कआउट, माझा डाएट हे मॅनेज करून मी बॉडी बिल्डिंग करत आलो आहे। तर जर्नीला इझी नव्हती, जर्नी 5 वर्षाचा हार्डवर्क होता, त्यामुळे कठीण होता, पण मी करून दाखवला। हार्डवर्क पुढे काय नाही, हार्डवर्क तुम्ही केलं तर काय पण करू शकता, फक्त डोक्यात हे राहायला पाहिजे। तर ज्युनियर मुंबईश्री ही किताब पटकावताना तुला कोणकोणत्या अशा अडचणी आल्या आणि अडचणी आल्या तर तू त्या अडचणीवर कशा प्रकारे मात करत गेलास? अडचणी म्हणजे कधी डिमोटिवेट होणं, पण जर मी डिमोटिवेट झालो तरी मी विचार करतो का डिमोटिवेट झाला, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे। आणि मी एक प्लॅन केलेला, म्हणजे मला 19 वर्षातच ज्युनियर मुंबईश्री व्हायचं आहे। लास्ट इयर फॅबला जी कॉम्पिटिशन झाली, मी हरलो, त्याच्यात ब्राउन्स मेडल आला। मग मी 8 महिने डिसिप्लिन डेडिकेशननी हार्डवर्क करत गेलो, मी गेनिंग केली। मग त्यानंतर मी प्रॉपर कटडाऊन केला। माझ्या गुरु अश्विन कांबळे यांनी मला खूप साथ दिला, खूप म्हणजे खूपच साथ दिला, जेवढा त्यांच्यासाठी बोलणार तेवढा कमी आहे। आम्ही दोघांनी मेहनत घेतली 8 महिने आणि ती महिने तुम्ही पण बघितली, 28 तारखेला सक्सेस झाली। शुभम, काही मुलं असे असतात की त्यांचा डाएटचा आणि प्रोटीनचा खर्च सुद्धा निघत नाही, तर अशा मुलांना तू कोणत्या प्रकारे सल्ला देशील?
आता मुलांचा काय आहे, ते बॉडी बिल्डरला बघतात, तो प्रोटीन घेतोय, तो क्रिएटिन घेतोय, तो अर्धा किलो चिकन खातोय, तो 1 किलो मच्छी खातोय. पण माझ्या मते काय बोलणं आहे, तुमच्याकडे तुम्ही फायनान्शियली वीक आहे, तुम्ही 4 अंडी नाही पण 2 अंडी तरी खाऊ शकतात. पण तुम्ही ते 2 अंडी खाऊन वर्कआउट करा. जर तुम्ही 2 अंडी खाऊन वर्कआउट पण केला तर तुमचा प्रोग्रेस वाढेल. मग तुम्ही जसं हार्डवर्क करत गेले ना, मग तुमचे ऑटोमॅटिकली रस्ते ओपन होतात. मग मी तर बोलेल फायनान्शियली वीक असेल पण हार्डवर्क सोडू नका. कारण की माझी पण जेव्हा वेळ वाईट होती तर मी पण 2 अंडीवरच वर्कआउट करायचो, 4 अंडीवरच वर्कआउट करायचो. मला एक क्रिएटिन प्रोटीन घेण्याचे माझ्याकडे पण पैसे नव्हते. पण त्यानंतर मी फिटनेस सर्टिफिकेशन कोर्स केला, मी जॉबला लागलो. त्याच्यानंतर मी बॉडी बिल्डिंगमध्ये क्रिएटिन सप्लिमेंट्स आणि एग्स वगैरे खायला लागलो. पण तुम्ही हार्डवर्क सोडू नका, एक ना एक दिवशी तुम्ही नक्की सक्सेस होणार. फक्त हार्डवर्क करत राहा. मी हेच बोलणार तरुणांना. त्यांना फक्त एक्सपेक्टेशन, प्रोटीनला पैसे नाही, क्रिएटिनला पैसे नाही, पण हार्डवर्क ते करणार नाही. हार्डवर्क करा, आपल्या घरी फूड आहे, फूडनी बनवा बॉडी. पहिला मी हे बोलणार. प्रोटीन नंतरची गोष्ट आहे. चिकन झाली, अंडी झाली, आहेत आपल्याकडे खूप सस्ती वस्तूंनी पण बॉडी बनू शकते. प्रोटीन पावडरनीच नाही, प्रोटीन पावडर लागतो पण रिक्वायरमेंट आहे तेव्हा घ्या. जर फायनान्शियली वीक आहे तर एग्स आणि चिकन खाऊन पण तुम्ही करू शकता. स्वप्न असेल तर तुम्ही पूर्ण करू शकता. तर ज्युनियर मुंबईश्री बनल्यानंतर, हा किताब मिळाल्यानंतर तुझ्या पर्सनल लाईफवर कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट पडला? आनंद तर खूप झाला आहे, पण आतापर्यंत मला कोणत्याही प्रकारचे काही स्पॉन्सर्स नाहीत. अजून एकही स्पॉन्सर भेटला नाही. मी जे पण केलं आहे सेल्फ केलं आहे. आता बघू ह्याच्या पुढे कोणते स्पॉन्सर भेटले की थोडी मला पण हेल्प होणार फायनान्शियली आणि मी अजून माझा बेस्ट देऊ शकतो. कारण की हा खर्चिक गेम आहे, तुम्हालाही माहीत आहे. प्रत्येक वस्तूमध्ये पैसा लागतो. बॉडी बिल्डिंग प्रत्येक माणूस मेहनत करतो, पण मेहनतसोबत त्याच्यामध्ये फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे, तरच तुम्ही बॉडी बिल्डिंग करू शकता. हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. तर फायनान्शियली जर मी करतोय आत्तापर्यंत बॉडी बिल्डिंग, जर मला स्पॉन्सर्स भेटले तर मला थोडा फायनान्शियली मी हलका होणार आणि अजून माझा पोटेन्शियल टाकून मी अजून खूप काय अचीव करू शकतो. शुभम, मार्केटमध्ये असे खूप सारे सप्लिमेंट असतात, खरे असतात, खोटे असतात वगैरे, पण लोकांना ते ओळखणं खूप कठीण जातं. पण तू कशा प्रकारे ओळखतोस की ते हे सप्लिमेंट खरं आहे, खोटं आहे? आता लॅब टेस्ट असते जेन्युइन प्रोडक्टचे, म्हणजे त्यांचे इन्ग्रेडियंट चांगले असतात. जे प्रोटीनचे इन्ग्रेडियंट चांगले आहेत तुम्ही तेच घ्या. आपण बोलतो 1,500 भेटतो, 2,000 रुपये भेटतो, पण इन्ग्रेडियंट बॅड असतात त्याचे. तुम्ही चांगले इन्ग्रेडियंटवाले प्रोटीन घ्या. कॉस्टली असतात पण हेल्थ ही सर्वात मोठी प्रायोरिटी आहे. जर हेल्थ चांगली असेल तर तुम्ही पुढे व्यायाम करू शकणार. तुम्ही लोकल प्रोटीन घेणार तर लोकल रिझल्ट येणार. ब्लेंड प्रोटीन असतात ते, सोयाज. वे प्रोटीन हा चांगलाच घ्या, मी तुम्हाला हेच सजेशन करेल. कॉस्टली आहे पण ब्रँड चांगला घ्या, लॅब टेस्टिंगवाला घ्या आणि प्रॉपर इन्ग्रेडियंटवाले घ्या. आता तू वर्कआउट तर करतोस आणि वर्कआउट दरम्यान तुला असे काही इजा तर होत असेल, मग त्या इजांना तू कशा प्रकारे नीट करतोस? आजपर्यंत मला 5 वर्ष झाली, एक पण इजा नाही मला. मी प्रॉपर मोबिलिटी ड्रिल्स, माझा वर्कआउट, माझी स्ट्रेचिंग ही मी प्रॉपर ठेवतो आणि टाईम टू टाईम झोपणं आणि टाईम टू टाईम डाईट करणं हे माझं पहिलं महत्त्वाचं आहे. मी माझे प्रॉपर 5 मील पहिला करतो आणि हे 5 मील प्रॉपर केल्यावरच मला रिझल्ट भेटतो. म्हणजे माझी ब्रोकली झाली, चिकन झाली, माझे कार्बोहायड्रेट्समध्ये स्वीट पोटॅटो झाले, हे मी प्रॉपर मील करतो आणि तेव्हाच मला रिझल्ट येतात. सर्वात मेन म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये डाईट आहे. तुमचा वर्कआउट हा 30% आहे, 70% तुमचा डाईट आहे. जर तुमचा डाईट प्रॉपर असेल तर तुमची बॉडी चेंज होणार, नाही तर काही पण नाही होणार. तुम्ही कोणता पण प्रोटीन प्या आणि कोणताही काय करा, डाईट हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर तुला बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी किंवा अनेक कारणासाठी तुला अनेक ठिकाणी जावं लागतं वगैरे, मग तुझं डाएट, तुझं व्यायाम तू कशा प्रकारे मेंटेन ठेवतोस? मोस्टली तर मी माझा वर्कआउट कधीच मिस करत नाही. मला लेट झाला तरी मी लेट नाईट पण करतो म्हणून वर्कआउट करतो. आणि डाईटचं झालं की आता माझे स्वतःचे मील मी कॅरी करतो. म्हणजे माझा जेवढा टाईम मी बाहेर असेल तेवढे टायमाचे मी मील घेतो आणि कॅरी करून ते बसून खातो कुठे पण गेलो. धन्यवाद शुभम. तुझी जी गोष्ट आहे, तुझी जी प्रवास होता तो अनेक तरुणांसाठी ही प्रेरणाच बनणार आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी TV9 मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुम्हाला एवढं सांगेल का की प्रत्येक गल्लीमध्ये सुपरस्टार आहेत, फक्त ते बाहेर निघत नाही का की त्यांना सपोर्ट भेटत नाही. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक मुलामध्ये पोटेन्शियल आहे, तो करू शकतो. फक्त मी बोलेल जिद्द सोडू नका. जिद्द नाही सोडली तर तुम्ही हार्डवर्क करा. हार्डवर्क करून तुम्ही सक्सेस नक्कीच होणार.
हे माझा वादा आहे. का की मी जिद्द कधीच सोडली नाही. मला करायचं म्हणजे करायचं आहे आणि मी करतोच. आणि प्रयत्न कधीच सोडू नका. यशस्वी तुम्ही नक्कीच होणार. धन्यवाद शुभम. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज शेलारसह मी अमर भिंगारदेवे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.